नका घेऊ टेन्शन, नका करू चिंता, दूर जाई दुःख सारे रामाश्रया येता। सावलीत प्रेमाच्या या घडी भर थांबू, निळ्या शार पाण्यामध्ये चला थोडे डुंबू। इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू। कशासाठी? पोटासाठी, मोदकांच्या ताटासाठी। कशासाठी? पोटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी। मोदकांच्या ताटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी। धादा तिरकिड धा, धादा तिरकिड धा, धादा तिरकिड धा। जाई जुई पारिजात सासवंदीय बोली, मने जशी शहाळ्यात मलई भरली। गोड गोड आंबेनी फणसाचे गरे, रानातला मेवा चला फस्त करू सारे। अतरंगी माणसांच्या कथा व्यथा साऱ्या, हसता हसता कधी डोळे भरणाऱ्या, इथल्या गजाली भारी दुनियेला सांगू। इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू। आता याच्यात गोल्या 3 आहेत, पण मला माहित नाही कोणच्या भाकात किती गोल्या आहेत ते। कपिल ह्या सगळ्या माणसात आणि गौरीत गुंतू लागला। हे घ्या। अतरंगने बल्लाळच्या घराच्या विक्रीचे कागद मिळवून दिले। आता पुढे पाहूया। रागावलात का? कशाबद्दल? नाही म्हणजे मी जे बोललो, राग येऊ शकतो ना। आता तुम्हाला जर असं वाटत असेल तर मी काहीच करू शकत, पण तसं काहीच नाही। ते रामाश्रयवरून परत येताना नाही का मी तुम्हाला म्हणालो, इथला गाव तिथला प्रांत, इथलं झाड तिथलं खोड, अशी लेबलं नका लावू माझ्यावर। सो तुम्हाला राग येऊ शकतो, तुम्ही चिडू शकता। ते काम होतं का? हेच हेच म्हणजे तुम्हाला राग आलाय, हो ना? आणि तुम्हाला ज्याचा राग आलाय तो मीच आहे हे मला माहिती आहे, म्हणून मी म्हणतोय आय एम सॉरी। सॉरी कशाला? तर तुम्हीच म्हणालात ना की तुमची कशाबरोबरच अटॅचमेंट नाहीये। कोणी चिडलंय का, कोणी दुखावलं गेलंय का, त्याचा काय फरक पडतो? अरे यार, मला कळतच नाही मी तुम्हाला समजावू कसं। कशाला समजावताय? मला ना खरं सांगा की आयुष्यात कुठल्याच गोष्टीबाबत तुमची अटॅचमेंट नाहीये का? नाही, असं अजिबात काही नाहीये। अर्थात माझी अटॅचमेंट आहे। माझी आजी, तिच्याबरोबर माझी अटॅचमेंट आहे। अनफॉर्च्युनेटली मी ज्यांना फार पाहिलं नाही ते आई बाबा, त्यांच्याबरोबर अटॅचमेंट आहे। आपला रामाश्रय, सगळी टीम, त्यांच्याबरोबर अटॅचमेंट आहे। आपली श्रेया, किती गोड बाळ आहे, तिच्याशी अटॅचमेंट आहे। पण याचा अर्थ असा नाही ना की मी इथे अडकून पडणार। तुम्हाला तसं कुठं म्हटलंय? गौरी, महत्वाचा फोन आहे, प्लीज जरा आजीकडे लक्ष द्या। म्हणजे ती इथे नको यायला। हा, इथे येत असेल तर मला प्लीज अलर्ट करा। हा हा राजीव बोल। हो मला माहिती आहे, आय नो मला आज चेन्नईला रिपोर्ट करायला हवं होतं पण शक्य नाही। हो मी तसं रिटर्न मेल पाठवलंय आणि पीटरशी बोलणे झालंय माझं। सो ॲज प्रॉमिस मी तुम्हाला फिलिपिन्सला जॉईन होतो। ओके, आणि ऐक ना प्लीज माझं कॉन्ट्रॅक्टचं बघ ना। ओके, थँक्स बाय बाय। गौरी प्लीज मला समजून घ्या। हे
हे बघा, शिपवर जाणं हे फक्त माझं करिअर नाहीये, माझं काम नाहीये. इट्स माय पॅशन अँड माय पॅशन पेज मी. खूप मोठा पगार मिळतो मला त्याचा. त्यामुळे इट डझंट रिअली मॅटर माझी कोणाशी किती अटॅचमेंट आहे. मी इथे नाही राहू शकत. सो प्लीज राग सोडा आणि मला मदत करा. काय मदत हवी? म्हणजे मी आता काय बोललो हे ऐकलंच नाहीत का तुम्ही? ऐकलं. सो मला उद्या जॉईन करायची शिफ्ट चेन्नईला, पण ते शक्य नाहीये म्हणून मी जॉईनिंग डेट थोडीशी पुढे हलवून घेतलीये. पण मी आता जॉईन केलं नाही ना तर माझी नोकरी जाईल. सो प्लीज आय रिक्वेस्ट यू, काहीही करा पण माझी इथून बाहेर जायची व्यवस्था करा. कपिल, मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचं ते, आणि मी तुम्हाला असं म्हणणार नाही की तुमची अटॅचमेंट आहे म्हणून तुम्ही इथे थांबा. तो मुद्दाच नाहीये. नोकरी महत्वाचीच आहे. पण तुम्ही ही केस सोडून कसे जाणार? जे एक तर ही केस कोर्टामध्ये सुटू शकते, नाही तर कोर्टाच्या बाहेर सामंजस्याने. त्यासाठी दोन्ही पार्टीज हव्या. त्यांचा वकील आणि मी भेटून काहीच होणार नाहीये. त्यासाठी दगडू परब यायला हवा. ऍटलिस्ट मिळाला तरी हवा ना. कशी चिक मोत्याची माल होते ग तीस तोल्याची ग. चिक मोत्याची माल होते ग तीस तोल्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बाब. अरे इस्माईल, काय चाललंय तुझे? आणि तू कुठलं गाणं म्हणतोयस? तुझ्या पोटात कशाला दुखतंय? मला हे गाणं आवडतंय आणि हे सण सुद्धा आवडतंय. आणि अण्णा, खुशी ज्यातनं मिळते ना त्यातनं घ्यावी. तुझी ही वटवट बंद कर. आणि हे काय डाळ काय इकडे तिकडे फेकतोयस? फेकत नाही मी, निवडताय ती. अण्णा, आज विसर्जनाचा दिवस आहे. आजच्या प्रसादाला डाळ बनवायला पाहिजे, कर्ड राईस बनवायला पाहिजे. अरे दही भात म्हणावं. आम्ही इंटरनॅशनल शेफ कर्ड राईस बोलतो. म्हणा. पण काही म्हणा इस्माईल, आप्पा होते ना तेव्हा स्वतःच्या हाताने सगळं बनवायचं. मागच्याच वर्षी माझ्या बरोबर होते ना इथं सोबत. त्यांचा हा नेम कधी चुकला नाही. आणि म्हणूनच मी ठरविलाय, ये रिवाज मोडणे का नाही. वा, म्हणून तू काय वाटली डाळ बनवणार आहेस? हा, वाटली डाळ म्हणजे काय खायची गोष्ट नाहीये. मग काय फेकून मारायची गोष्ट आहे? अरे मूर्खा, दिसायला जरी साधी दिसत असली ना तरी बनवायला अतिशय अवघड आहे. होय काय? हा, आपली मांडवली काय? तू डाळ बने, मी कर्ड राईस बनवताय. बनव दही भात बनव. कशाला हसतय? तू दही भात बनवायच्याच लायकीचा आहेस. भात आपला आपण शिजतो आणि दही आपलं आपण लागतं. दही भात बनवतो. तू उगाच माझा डोका फिरवू नकोस. जाणी तिकडे आपली कामं कर. हो बरोबर. या दगडू काशाबा परब पर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचलो पाहिजे ना, तर मला शिफ्ट पर्यंत पोहोचता येणार नाहीये. नाही, मी प्रयत्न करतेच आहे. पण या सगळ्यामागे कोण आहे हे समजण्यासाठी ना आधी प्यादा हाती लागणं गरजेचं आहे. मिस्टर बल्लाळ, आर यू ऑलराइट? काय हो, काय झालंय? गौरी, पाणी आण प्लीज. नो, इट्स ओके, इट्स ओके, आय एम ऑल राईट. काय झालंय? काय काही नाही. आता काही होऊ शकत नाही. माझ्या आईने त्या परबला जमीन विकल्याची ही ऑफिशियल कागदपत्र आहे. त्या गावाशी कायमची माझी नाळ तुटली आहे. मी पोरका झालो. जन्मदात्रीही गेली आणि आता जन्मभूमीलाही दुरावली. बल्लाळ सर, अहो जरा शांत व्हा. आपण काहीतरी मार्ग काढू. काही मार्ग नाही यातून. मी केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त करायलाही माझ्या पायाखाली जमीन नाही. मेलो ना तरी परक्या मातीतच विलीन होईल. हो, असलं काही नका बोलू. इफ यू डोंट माइंड, मी ते पेपर्स बघू शकते का? थँक्यू. माय गॉड. अहो, तुमच्या आईने ज्या भावाने ही जमीन विकलीये, अहो इतक्या कमी किमतीत
आता सोनसरीत कोणीच नाही जमीन विकणार. बाप रे, दगडू खाशाबा परबने 20,000 रुपये गुंठा या भावाने जमीन विकत घेतली. म्हणजे 8 लाख रुपये एकर. पण सध्या सोनसरीमध्ये 80 ते 90 लाख रुपये एकर असा भाव सुरू आहे. डू यू नो दॅट? येस, आय नो दॅट. इट्स ऑफ नो यूज नाव. सगळं संपलंय आता. एक मिनिट. गौरी, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? अहो म्हणजे यांच्या आईला कोणीतरी फसवलंय, नाहीतर धाक दाखवून सह्या करून डील करून घेतलंय. एक उच्च शिक्षित मुलगा असताना एखाद्या आईला कोणीतरी लुबाडतं किंवा खोट्या सह्या घेऊन गंडा घालतं, हा त्या मुलाचाच पराभव नाहीये का? तुम्ही नका काळजी करू, त्या दगडू परबला शिक्षाही नक्की होईल. जर कोणाविरुद्ध काही करायचं असेल ना तर माझ्या विरुद्ध करा, मला शिक्षा द्या. आई कित्येकदा विनवायची, अरे एकदा तरी ये, या जमिनीचं सगळं समजावून घे. आपल्यानंतर आपल्या मुलांना पाय ठेवायला हीच असणार आहे. पण मी नाही वेळ देऊ शकलो. आणि आता वेळ असून सुद्धा काही उपयोग नाही. पायाखाली जमीन नाही, डोक्यावर छप्पर नाही. या जगातला सगळ्यात गरीब माणूस मी आहे आज, ज्याच्याकडे पैशाशिवाय दुसरं काही नाही. आज जाणार. चाललास? सावकाश जा. पोचल्यावर फोन कर. ए, मी नाही, बाप्पा जाणार. बरं त्याला फोन करायला सांग. गणपती बाप्पा जाणार रे आज. हो रे, खूप वाईट वाटते. 10 दिवस खूप मजा केली ना आपण. गौरी त्यांनी गाणं गायलं, डान्स केला, कपिल साहेबांनी गाणं गायलं, मी पण नकला केल्या, आपल्या माळीबुवानी तर भजन गायलं. खूप मजा आली ना. मजा, धमाल, धांगडधिंगा. एवढ्याच गप्पा मारा तुम्ही. अरे चला तिकडं, कामं पडलीत. गणपती विसर्जनाची तयारी नाही का करायची? आता आम्हाला काय कळतं त्या तयारीतलं अण्णा? सगळं तुलाच तर कळतं. आता गणपतीची ती काय उत्तर दक्षिण पूजा करायची तुलाच येते करता. प्रसादाची तयारी तुलाच करायची. तू तयारी करू लाग, आम्ही आलोच. हा शनिक आला इकडं. तू परत आला? ये काळा लसूण. गणपती बाप्पा जर माझ्यासाठी परत परत येऊ शकतो ना, तर मी पण बाप्पासाठी परत परत येऊ शकतो. कळलं ना? आणि काय रे, आता शिक्षा भोगली ना मी, अकाउंट क्लोज. आता आपल्याला कोण पण अडवू शकत नाही. तो तुमचा वास्को दा गामा आहे ना. कोण? तो कपिल. कसला साहेब? तो तुमचा साहेब. हो, तो पण नाही अडवू शकत. आणि हे सगळ्यांना मी जे पैसे दिलेत ना, हे आपल्या कष्टाच्या पैशात, कष्टाचे. कष्ट तू माहिती है का? सांग रहा। मैं बताता है वो पेपर का लाइन डालता है, उसके बाद है ना वो दूध का लाइन डालता है, उसके बाद पाव का लाइन डालता है। वो सबका पैसा जमा करके सोनी दादा को देता है। बघितलं, एवढे कष्ट केलेत मी, कोणाला लुबाडून धमकी बिमकी देऊन जमा केलेला पैसे नाही ते ठीक आहे, पण जांभळेंनी तुला सांगितलंय ना ते डीजे फिजे इथं काय चालणार नाही म्हणून। अरे सुकलेला बांबू सांग रे आला। नको मी सांगतो, बस सुकलेला बांबू, तुझे डोळे फुटलेले, नीट डोळे उघडे ठेवून बघ, हे बेंजो आहे, बेंजो पारंपरिक म्युझिक, आणि ह्याच्यावरनं फुल झिंगाट नाचतात। हे कसं नाचत रे? ओ झालंय झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट। तुझ्या ना झेंझत उपटीन मी आता। हे बघा, ही बाप्पाची विसर्जनाची मिरवणूक आहे, लग्न बिग्न नाहीये कोणाचं, किंवा त्या पलीकडच्या रिसॉर्ट मधला धांगड धिंगा नाहीये। हा
तेव्हा आचकट विचकट गाणी आणि आचकट विचकट नृत्य नको आहे. सगळ्यात कळलं मला. ते शेवटी काय बोला? आचकट विचकट मस्त. काय परत आचकट मस्त वाटत, ऐकायला मस्त वाटत. पण त्याचा अर्थ काय, म्हणजे काय? अरे ते तुम्ही ते नाचताना ते हे रे ते शिला की जवानी मुन्नी बदनाम असं ते करून तुम्ही ते अंग विक्षेप करत नाही का? ते वाकडं तिकडं बॉल ना, वाकडं तिकडं नाचतात. किती कठीण बोलतो, आचकट विचकट. म्हणजे मस्त वाटतं साऊंड, आचकट विचकट. बर बर, हे बघा, तर तसली गाणी नको आहेत ना. गणपतीची देवाची अशी छान गाणी लावा हा सगळी. यांना मी ऑलरेडी सांगून ठेवलेलं, फक्त देवाचीच गाणी वाजवायची. आता बघ. अरे ही साईबाबांची पालखी आहे का? मग साईबाबांचं नको ना, गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक. हा, ते साईबाबा पण देव, गणपती बाप्पा देव, त्या जागा मिक्स झाला. या वाजव रे वाजव. अरे परत साईबाबा. नाही, नीट ऐका. साईबाबा नाही, बघा. 1 2 3 स्टार्ट. हे चालेल, हे चालेल, हे चालेल ना. अजून कुठलं पाहिजे? अष्टविनायका तुझा महिमा कसा, किंवा प्रथम तुला वंदितो गणराया. हे सगळे गाणे वाजवायचे. अशी देवाची कुठली चालतील. अगदीच जर का काही जमत नसेल ना, तर देवा हो देवा, गणपती देवा. ते मित्र, तुला जमेल? प्रयत्न करशील? ठीक आहे, प्रयत्न कर. अजून काय काय पाहिजे? झालंच तर ते हे पण घ्या ना, केशवा माधवा, किंवा तुझ्या गळा माझ्या गळा. हे सगळं हा वाजवेल. नाचणार कोण? मी. तुम्ही नाचणार? असं असं या वाजेल वाजेल. नो टेन्शन, नो टेन्शन. वाज. चालेल चालेल. 1 2 3 स्टार्ट. आजी बाय बाय. अरे अरे अरे, कुठे निघालस एवढं गायनी? थांबवलंस? तूच म्हणतेस ना, बाहेर जाणाऱ्या माणसाला थांबवू नये, त्याला विचारू नये, त्याचं काम होत नाही. मग आता हे बरं लक्षात आहे रे तुझ्या. पण हे नाही आहे लक्षात की बाहेर जाताना आपण कुठे जातोय हे सांगून जावं घरच्या माणसांना. पण इथे असं काय रे, एवढं काम आहे तुला? मी अडवण्याने थांबणार आहे? अशातलं काही नाहीये. सांग ना, कुठे चाललायस? जाऊन जाऊन कुठे जाणार आहे मी? रामाश्रयवर चाललोय. आज गणपती विसर्जन आहे ना, म्हटलं बघूया आपल्या मंडळींनी काय गोंधळ घालून ठेवलाय. नाही, नंतर सगळे गोंधळ मलाच निस्तरायचे आणि धावपळी माझीच होणार आहे. तुमचीच आज्ञा होती ना, गणपती बसवा. घ्या आता. टोमणे मारतोयस मला? तुला का उगाच टोमणे मारू मी? बरं तर सांगणारच का थांबवलंस? अरे हा, थांबा, आले. आजी. हाय कपिल. अरे बोला सर. अरे कुठे निघालास? या आता विचारा, तुम्ही विचारा मला. हे घे. हे काय? अरे आप्पाचं सोहळं आहे, रामाश्रयात जातोयस ना, अण्णाला सांग, अण्णा नेसवून देईल तुला. अरे नाही तर तिथे कुणालाही सांग, सगळ्यांना येतं नेसता. हे नेस आणि आज पूजा तू कर. हे घे. मी काय पूजा वगैरे करणार नाही. आणि मुळात हे सोहळं वगैरे तर मी मुळीच नेसणार नाही. आजी तुला माहितीये, या पूजा बिजा मला नाही पटत ग. माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये. अरे विसर्जन करायच्या आधी उत्तर पूजा करायची असते. फार मोठी नसते रे ती, पटकन होऊन जाईल. अरे एवढे दिवस सगळं गणपतीचं केलंस ना, आता एवढ्याला काय हरकत आहे? आजी ती गोष्ट वेगळी, ही गोष्ट वेगळी. तिकडे काही विश्वासाचा प्रश्न नव्हता, पण इथे माझा नाहीये विश्वास.
आणि ज्या गोष्टींवर माझा विश्वास नाही ना ती गोष्ट मी करणार नाही. मी पूजेला बसणार नाही. बरं बाबा, नको करूस पूजा. आजी, तू मला उगाच इमोशनल ब्लॅकमेल करणार असेल ना तर मी पूजा करशील? नाही करणार. मी अजिबात पूजा करणार नाहीये आणि हे 16 वेळ तुम्ही अजिबात नेसणार नाहीये. एक्सक्यूज मी. हो, हे काही फार सिरियस नाहीये. म्हणजे आमच्यात हे असे वादविवाद चालू असतात. अरे इट्स ओके. माझी आई आणि मी आमच्यात अशाच चर्चा व्हायच्या, त्यातून मतभेद व्हायचे आणि मग टोकाचे वादविवाद. पण तुला सांगू कपिल, गणपतीच्या निमित्ताने तुला न पटणाऱ्या बऱ्याच गोष्टी केल्यास आणि आता आजी सांगतायत ना त्या गोष्टींचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे. त्याचा इम्पॅक्ट म्हणजे परिणाम. आणि सगळ्यात महत्वाचा परिणाम म्हणजे या गोष्टी आपल्या माणसांना आनंद देतात रे. शेवटी आपण जगतो, आपण कष्ट करतो कोणासाठी? आपल्या माणसांना सुख लागावं म्हणूनच ना. काकू, मी बसू का उत्तर पूजेला? तुमची हरकत नसेल. काही माझ्या घरचा गणपती नाहीये, पण मी कोकणात यावं, गणपतीला सोनसरीला असावं, गणपतीची पूजा करावी अशी माझ्या आईची इच्छा असायची. ती तरी पूर्ण होईल. हो. अरे, तुझ्या घरचा गणपती नाही असं म्हणून पर्क करतोस का रे आम्हाला? हे घे सोळणेस आणि तूच कर उत्तर पूजा. आता पूजेतनं सुटलायस, पण तिथे हजर राहायचंय तुला. 100%. नमस्कार. अरे हो हो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. दहा दिवसांपूर्वी तू आलास आणि आज चालला सुद्धा. खरंच मला कळलंच नाही हे 10 दिवस कसे गेले. खूप बरं वाटलं. मला माहित नाही तू या मूर्तीत आहेस की नाहीस, पण मला हे मात्र जाणवलं की माझ्याकडे तू कुठून ना कुठून तरी नक्की पाहतोयस. तूच मला सांग, या सगळ्यातून मी आता कसा सुटेल? बुद्धिदाता आहेस तू. तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तूच दाखवलास. आता यातून बाहेर पडायचा मार्गही तूच दाखव. गणपती बाप्पा करता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा जयाची.